नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये जे काही वसईतील गावं म्हणजे पश्चिम पट्ट्यातील गावं ही समाविष्ट केली, त्यावेळेला वसई विरार शहर महानगरपालिकेविरुद्ध गावातील लोकांनी एक रान उचललेलं आणि त्यांचं म्हणणं होतं की वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये गावं गेल्यानंतर गावाचा हाऊस टॅक्स वाढेल, गावचा प्रत्येक गोष्टीवरती काही ना काही टॅक्स रूपात आम्हाला द्यावं लागेल आणि गावच्या लोकांना एक त्रास सहन करावा लागेल. आणि आता खरं बघितलं तर ह्या इतक्या वर्षानंतर आता कुठेतरी गावच्या लोकांना असं वाटू लागलंय की आमच्याकडे पाणी नाही, आमच्याकडे शाळा नाही आणि आमच्याकडे इतर काही काही सुखसोयी ज्या महानगरपालिकेने द्यायला पाहिजेत त्या अजून देखील आम्हाला मिळत नाही, परंतु आम्हाला त्यावरती टॅक्स भरावा लागतो. आणि त्याच मुद्द्यावरती काही लोकांनी आता महानगरपालिकेमध्ये पत्रव्यवहार देखील चालू केला आहे आणि ह्या महानगरपालिकेची उपमहापौर हे देखील गावातूनच येतात. म्हणून आज आम्ही उपमहापौर मार्शल ऑफिस ह्यांना त्या विषयावरती बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. सरजी नमस्कार. नमस्कार. आता सध्या तुम्ही महापौर उपमहापौर म्हणून तुम्ही जरी असले तरी तुमचं संबंध हा थेट गावातून येत असतो आणि गावच्या लोकांचं एक म्हणणं आहे की आम्ही ह्याच मुद्द्यासाठी आम्ही गावं महानगरपालिकेत घेऊ नये, कारण आम्हाला कुठेतरी जास्त टॅक्स भरावा लागेल अशी गावकऱ्यांची एक धारणा होती. आता ती कुठेतरी सत्यात येते असं वाटायला लागलं, कारण त्या गावच्या लोकांना पाणी नाही तरी पाणी कर आणि मलनिस्सरण नाही तरी मलनिस्सरण कर आणि गावामध्ये महानगरपालिकेच्या शाळा नाहीत तरी देखील शिक्षण कर, हे तिन्ही कर भरावे लागतात. हे आता नव्यानेच चालू झालेले आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगता? सर्वप्रथम मला वाटतं तुम्ही जे 2-3 विषय घेतलेले आहेत की गावात लोक त्रस्त आहेत, घरपट्टी वाढलेली आहे. आजही जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर मला वाटतं घरपट्टी इतकी वाढलेली नाही आहे, कारण आपण चांगल्या फॅसिलिटीज देत आहोत. आणि मला वाटतं आपल्याच बाजूला सतपाळा ग्रामपंचायत आहेत, इतर ग्रामपंचायत आहेत, त्यांचीही घरपट्टी आपण पडताळून बघावी. कोणत्याही फॅसिलिटीज म्हणजे साधं कचरा देखील उचललं जात नाहीये, त्यांची घरपट्टी जवळजवळ आपल्या लेवलला आहे. ठीक आहे, तुम्ही सांगताय की पाणीपट्टी कर आणि मलनिसारा कर जो लागलेला आहे, या विषयावर मी खोलून चौकशी गेल्या महिन्याभरात करत आहोत. सर्वप्रथम हा घेतलेला जो ठराव आहे हा प्रशासकीय राज्यात 2025ला घेतलेला हा ठराव आहे. जर विरोधक आणि इतर लोक सांगत असतील की गावामध्ये आम्हाला टॅक्स लागू नयेत, तर जे विरोधी पक्ष नेता असू दे की इतर त्यांचे नगरसेवक आहेत, यांनी यांच्या सरकारला सांगून हे मला वाटतं माफ करून घ्यावे. त्यासाठी ठराव घेण्यासाठी मी महापौर आम्ही सक्षम आहोत, आम्ही 100% ठराव घेऊ. परंतु आपले अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता त्यांचं मत असं आहे की प्रत्येक महानगरपालिकेत हा टॅक्स लागतोय आणि आपल्या महानगरपालिकेत आप्पाच्या दबावाने आप्पा आमदार असताना आपण सांगितलं की गावातल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून तुम्ही टप्प्याटप्प्याने थोडाफार घरपट्टी वाढवू शकता. या अनुषंगाने त्यावेळेला ती घरपट्टी पाणी कर वगैरे लागलेला नव्हता. आता तुम्ही बोलले की फॅसिलिटीज नाही आहे. मला सांगा 1990ला 4 MLD पाणी होता. मान्य लोकनेत्यांनी गेल्या 35 वर्षात या वसई तालुक्यात जवळजवळ 400 MLD पाणी आणलेलं आहे. त्याच्यामध्ये उसगावचा 25 MLD असू दे, 15 MLD पेलार असू दे, सूर्या फेस 1 100, फेस 2 100 MLD, MMRDचा आता सूर्या थरचा 100 जवळजवळ 50 MLD पाणी या वसई तालुक्यात आलेलं आहे. आणि आपल्या सगळ्याच्या माहितीसाठी सांगतोय की गेल्या या वर्षभरामध्ये ग्रामीण भागात बोळींस, उमराळा, नांदभाट या ठिकाणी आपण डोर टू डोर पाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु या सगळ्या गावात आपण सध्या स्टँडपोस्ट चालू केलेले आहेत. नंदाखाली म्हणजे कोफराड विभागात आपण 4-5 स्टँडपोस्ट दिलेले आहेत. अप टू वाघोली नाक्यापर्यंत आपण स्टँडपोस्ट दिलेले आहेत. गेल्या 10 वर्षापासून गास, वंडा, गोम्स या विभागामध्ये आपण पाणी देत आहोत आणि कोणताही टॅक्स आपण आकारलेला नाही आहे. परंतु जर पुढे आपल्याला एखाद्या पाण्याची स्कीम जर डेव्हलप करायची असेल तर थोडाफार चार्ज आपल्याला घ्यावा लागेल, कारण आत्ताच आपण 5 ते 5.5 कोटीला मंजुरी दिलेली आहे की या 53 गावामध्ये ज्या ज्या आपल्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या सगळ्या टाकीचं ऑडिट करून त्या टाकीतला आपण रिपेअर करून त्यामध्ये पाणी जाऊन तो डोर टू डोर पाणी येत्या 6-7 महिन्यात आपल्याला द्यायचं आहे. या अनुषंगाने थोडाफार टॅक्स लागू शकतो. त्याच व्यतिरिक्त तुम्ही STPचा जो विषय सांगितला
आपण गावागावात देखील STP डेव्हलप करत आहोत. कारण सध्या मच्छरची समस्या वाढलेली आहे. आपल्या गावातील म्हणजे प्रत्येक व्यक्ती जास्त करून सगळा आपल्या टॉयलेट वॉटर किंवा ब्लॅक वॉटर हा आपल्या ड्रेनेजला सोडत आहेत. तर गावामध्ये कसे आपल्याला छोटे छोटे 1-2 MLDचे छोटे कॉम्पॅक्ट पद्धतीचे आपण पाहणी करत आहोत, कसे STP तयार करता येतील. त्यासाठी कदाचित हा चार्ज लागला गेलेला आहे अशी आपल्या अधिकाऱ्याकडनं माहिती आहे. परंतु तरी सुद्धा गावकऱ्याच्या दृष्टीने 100% आम्ही प्रयत्न करत आहोत की ज्या वेळेला फुल प्लेज पाणी जाईल त्या वेळेला कसा टॅक्स घेता येईल. परंतु कदाचित त्यांच्याही अडचणी आहेत. जर शासन आम्हाला सहकार्य करत असेल तर त्याविषयी 100% आम्ही प्रयत्न करू. कारण गाववाल्यांनी जेव्हा मध्येच तुम्हाला ह्या कराची पावती येण्या अगोदर काही दिवसा अगोदर तुम्हाला बोललेले, तेव्हा तुम्ही सांगितलेलं की हा टॅक्स लागणार नाही आणि त्यावरती मी देखील तुमच्या सोबत आहे असं बोललेले. म्हणून गाववाल्याची थोडीशी मनामध्ये असं होतं की आमचा उपमहापौर आहेत आणि आम्हाला गावातल्या लोकांना हा टॅक्स लागणार नाही. आजही गावकऱ्यासोबतच आहे. फक्त एखादा टॅक्स जो लागतो त्याची पार्श्वभूमी आम्ही बघितलेली आहे. कारण हा 2025ला प्रशासकीय राज्यात झालेला ठराव असल्यामुळे आम्ही थोडीशी अडचणीत आहोत. आजही आम्ही तयार आहोत. जर एखादा शासनाकडनं जर हा ठराव जर शासन सांगत असेल की हा ठराव तुम्ही कॅन्सल करू शकता, आम्ही 100% त्यासाठी प्रयत्न करू. आणि फक्त अडचण अशी आहे की मला असं वाटते की गावात लोकांना शुद्ध पाणी मिळावं, STP व्हावेत, या अनुषंगाने हा थोडाफार कर जर लागत असेल तर आम्ही तो भूदंड सहन करायला तयार आहेत. परंतु येत्या 5-6 महिन्यामध्ये चांगला शुद्ध पाणी जर गावात जात असेल तर मला वाटतं गावकऱ्यांनी सहकार्य करावं. आम्ही गावाविरुद्ध या अगोदरही गेलो नाहीत, त्यानंतरही जाणार नाहीत, हे आश्वासन देतो. तर उपमहापौर मार्शल लुपिस यांचं म्हणणं आहे की आम्ही कधीही गावांच्या विरुद्ध नव्हते आणि गावाच्या सोबतच आहोत. परंतु गावामध्ये घरोघर पाणी कसं द्यायचं आणि STP प्लांट गावासाठी कसा निर्माण करायचा यावरती आमचं सर्व ठिकाणी बोलणं चालू आहे आणि त्या पद्धतीने आम्ही कामात देखील लागलेलो आहोत. परंतु गावकऱ्यांनी जर का सहकार्य केलं तर गावाच्या हितासाठीच मी काम करत आहे आणि गावाच्या सोबतच मी राहीन. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबळे, नमस्कार.